आंबा खावा की आमरस प्यावा? आरोग्यासाठी नेमकं काय बेस्ट? आंबा फळ म्हणून आणि आमरस आंब्याचा गर काढून बनवलेला पदार्थ. दोन्ही चविष्ट असले तरी आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे फरक आहेत. संपूर्ण आंबा खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. त्यापासून अनेक पोषक घटक मिळतात. नंबर 1, आंब्यातील तंतुमय पदार्थ पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून संरक्षण करतात. आंबा खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे जास्त खाणे टाळले जाते. नंबर 2, पूर्ण आंब्यात विटॅमिन्स, व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात मिळतात. नैसर्गिक साखर असल्याने अतिरिक्त साखर टाकावी लागत नाही. नंबर 3, आंब्याच्या गरापासून आमरस तयार केला जातो. आमरस खायला मऊ आणि सहज पचणारा, उन्हाळ्यात ऊर्जा देणारा आणि लहान मुलं आणि वृद्धांसाठी खाण्यासाठी सहज असतो. नंबर 3, आमरसात फायबर कमी प्रमाणात आढळतात. गर काढल्याने तंतू कमी होतात. अनेकदा साखर, गूळ घातल्याने कॅलरीज वाढतात. नंबर 4, आमरस जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. ब्लड शुगर वाढण्याची शक्यता असल्याने मधुमेही रुग्णांना खाताना काळजी घ्यावी लागते. नंबर 5, आरोग्यदृष्ट्या दररोज खाण्यासाठी आंबा चांगला मानला जातो. कधीतरी आनंदासाठी किंवा चवीने खाण्यासाठी आमरस उत्तम पर्याय ठरतो. नंबर 6, आरोग्याच्या दृष्टीने आंबा खाणे अधिक फायदेशीर आहे, कारण त्यात फायबर आणि नैसर्गिक पोषक घटक असतात. आमरस चविष्ट असला तरी तो मर्यादित खाणे योग्य ठरते. आंब्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये? आंबा चविष्ट असला तरी आयुर्वेदानुसार आंब्यासोबत त्याचे सेवन केल्यास पचन बिघडू शकते किंवा त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. नंबर 1, दही. आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने शरीरात वात आणि कफ वाढू शकतो. नंबर 2, कारले. आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारल्याची भाजी खाल्ल्यास मळमळणे, उलट्या होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. नंबर 4, तिखट व मसालेदार पदार्थ. आंबा निसर्गतः गरम असतो. तिखट पदार्थांसोबत तो खाल्ल्यास पोटातील उष्णता वाढून पुरळ किंवा उष्णतेचे फोड येऊ शकतात. नंबर 5, कोल्ड्रिंक्स. कोल्ड्रिंक्समध्ये साखर आणि आंब्याची साखर एकत्र आल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. नंबर 6, पाणी. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटदुखी, गॅस किंवा ॲसिडिटी होऊ शकते. किमान 30 मिनिटांनी पाणी प्यावे. मर्यादित प्रमाण. आंबा उष्ण असल्याने दिवसाला 1 किंवा 2 आंब्यापेक्षा जास्त सेवन टाळावे. महत्त्वपूर्ण माहिती. नंबर 1, 1 कप पाण्यात अर्धा ते 1 चमचे जिरे उकळून बनवलेला काढा प्यायल्याने रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होते. जिऱ्यामधील लोह रक्तवाढ करण्यास देखील मदत करते. नंबर 2, जर सांध्यांमध्ये कडाक्याचे दुखणे असेल तर सागरी वाळू किंवा साधी वाळू तव्यावर गरम करून त्याची पोटली बांधावी. वाळू उष्णता जास्त काळ टिकवून ठेवते, ज्यामुळे सांध्यातील वायुदोष कमी होतो. नंबर 3, सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, हाडे मजबूत होतात, त्वचा उजळते, खराब कोलेस्ट्रॉल कमी होते, केस मजबूत होतात आणि डोळे निरोगी राहतात. नंबर 4, युरिक ॲसिड वाढले असेल, सांधे बोटांचे पेरे दुखत असतील तर उपाय. शरीरात युरिक ॲसिड वाढल्यानंतर सांधेदुखी सुरू होते. हाताची बोटे, पायाच्या टाचा दुखायला लागतात. शरीरात युरिक ॲसिड वाढू नये म्हणून उच्च फायबरयुक्त पदार्थ आहारात असावेत. याशिवाय दररोज सकाळी नाश्त्याबरोबर 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने युरिक ॲसिड कमी होण्यास मदत मिळते. नंबर 5,
उन्हाळ्यासाठी 100% नैसर्गिक आणि आरोग्यदायी सुपरफूड. रक्तातील हिमोग्लोबिन वेगाने वाढण्यासाठी रोज डाळिंब खा आणि शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवून पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी थंडगार कलिंगड नक्की खा. फॅट लॉस टिप्स महिलांसाठी. नंबर 1. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असलेला आहार घ्या. जंक फूड, साखर आणि रिफाईन खाद्यपदार्थ टाळा. नंबर 2. नियमित व्यायाम करा. दररोज किमान 45 मिनिटे कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगा करा. यामुळे कॅलरी बर्न होते आणि शरीर टोन होते. नंबर 3. पुरेसे पाणी प्या. दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. नंबर 4. पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तासांची झोप घ्या. चांगली झोप हार्मोन्स संतुलित ठेवते आणि फॅट लॉसला मदत करते. नंबर 5. ताणतणाव कमी करा. ताणामुळे वजन वाढू शकते. ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक विचारांनी मन शांत ठेवा. वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय. नंबर 1. आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करावे, कारण मिठातील सोडियममुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो. नंबर 2. आहारात साखरेऐवजी गूळ अथवा मधाचा वापर करावा. नंबर 3. रोजच्या आहारात आले, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांचा आवर्जून वापर करावा. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यासाठी मदत होते. नंबर 4. पूर्ण झोप झाली नाही तरी देखील वजन वाढते. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणारे 7 पदार्थ. थंडावा, ताजेपणा आणि आरोग्य तिन्ही गोष्टी मिळवा. नंबर 1. काकडी. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला थंडावा देते, हायड्रेशन टिकवून ठेवते. नंबर 2. टरबूज. पाणी आणि पोषक तत्वांनी भरपूर, शरीराची उष्णता कमी करते आणि ताजेतवाने ठेवते. नंबर 3. नारळ पाणी. इलेक्ट्रोलाइट्स युक्त शरीरातील पाणी कमी होऊ देत नाही, थकवा कमी करतो. नंबर 4. दही. शरीर थंड ठेवते, पचन सुधारते आणि इम्युनिटी वाढवते. नंबर 5. पुदिना. थंडावा देणारा गुणधर्म, पचन सुधारते आणि शरीरातील उष्णता कमी करते. नंबर 6. सत्तू. शरीराला ऊर्जा देतो आणि उष्णता कमी करतो, डिहायड्रेशनपासून बचाव करतो. नंबर 7. नारळ पाणी. शरीराला थंडावा देतो, पाणी कमी होऊ देत नाही आणि ऊर्जा देखील मिळते. पुरेसे पाणी प्या. तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. हंगामी फळे आणि पदार्थांचा आहारात समावेश करा. योग आणि व्यायाम नियमित करा. थंड राहा, तंदुरुस्त राहा.